श्री क्षेत्र नागेश्वर येथे बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंझ्युमर केअर डिपार्टमेंट मुंबईतर्फे 1000 वृक्ष लागवड करण्यात आली। श्री क्षेत्र नागेश्वर येथे बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंझ्युमर केअर डिपार्टमेंट मुंबई यांच्या वतीने वड, पिंपळ, उंबर या अतिशय महत्त्वपूर्ण जातीचे सुमारे 1000 वृक्ष लागवड श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान अध्यक्ष माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंझ्युमर केअर डिपार्टमेंटचे सुधीर जाधव मुंबई, अजय इंगळे मुंबई, दीपक ओझा मुंबई, आशिष साहू अहमदाबाद, तेजस पडिया सुरत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ बेबीताई पावरा, फुटवाल पावरा, संस्थान उपाध्यक्ष प्रकाश चौधरी, सरपंच दरबार जाधव, माजी पंचायत समिती सदस्य दरियाव सिंग जाधव, शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, बबडा सरपंच जगन्नाथ महाजन, तोंदे सरपंच राहुल चौधरी, अशोक जाधव, गोविंद राठोड, अरुण मोरे, सोमा शिंदे, वासुदेव जाधव, गोकुळसिंग राजपूत, संतोष जाधव, कुशल चौधरी, विजय गिरासे, भूपेशभाई ग्रीन आर्मी, श्री नागेश्वर सेवा संस्थान ट्रस्टी अनेक मान्यवर उपस्थित होते। माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून करवंद येथे शासनामार्फत 62 एकर फॉरेस्ट जमीन घेऊन वृक्षारोपण करण्यात आले आहे। गेल्या वर्षी हजारो वृक्ष लागवड करून हा परिसर हिरवाईने नटतो आहे। शिरपूर तालुक्याच्या निरोगी भवितव्यासाठी पर्यावरणपूरक ड्रीम प्रोजेक्ट साकारण्यात येत आहे। श्री नागेश्वर येथे 1.5 लाख वृक्षारोपण काही वर्षात करण्यात आले। तसेच नियमितपणे सातत्याने श्री नागेश्वर येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येतो। करवंद येथील 62 एकर वनक्षेत्र हिरवाईने नटत असून ही तालुक्यातील जनतेसाठी खूप आनंददायक बाब आहे। असली येथे ही महावृक्षारोपण मोहीम गेल्या काही वर्षापासून पटेल परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। तसेच भाईंच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर वरवाडे नगर परिषदेमार्फत शिरपूर शहरात गेल्या 30 वर्षात लाखो लिंबाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात जागविण्यात आले आहेत। वृक्षारोपणाची मोहीम सातत्याने शिरपूर तालुक्यात सुरू असल्याबद्दल पटेल परिवाराचे विशेष आभार मानण्यात येत आहेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज आपण श्री नागेश्वर सेवा संस्थान नागेश्वर बंगला इथं आलेलो आहोत, नागेश्वर मंदिर इथं। आणि जे काही आपल्याला बजाज कंपनीकडनं त्यांनी जे काही आपल्याला झाडं दिलेले आहेत आणि त्यांचं तर आभारच आहेत। आणि ते झाडं जगवण्याचं देखील काम आपण चांगल्या पद्धतीनं करत आहोत। आणि झाडं दरवर्षी आपल्याला 10,000च्या वर असे झाडं आपल्याला भेटत असतात आणि ते सुद्धा भाईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या झाडं जगून त्यांनी दाखवलेले आहेत। आणि आमचे ग्रीन आर्मीतर्फे सगळं नागेश्वर सेवा संस्थांचे सगळं इथं आलेले सगळं मंडळींच्या वतीनं आणि बजाज फायनान्सचे ज्यांनी आपल्याला झाडं दिलेलं आहेत त्यांच्या म्हणजे मनापासून मी हृदयस्पर्शी आभार मानते आणि त्यांचं अभिनंदन करते। माझे शब्द संपर्क। जय हिंद, जय नागेश्वर। जय नागेश्वर। सर, आज आप सिरपुर आए हो बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन के तरफ से, आने का क्या मकसद था आपका? मेरा आने का मकसद यही था कि यहाँ पे जो बजाज इलेक्ट्रिकल ने पेड़ डोनेट किया है, पेड़ सही से लगे। और मैं नागेश्वर नाथ की आभारी हूँ, जहाँ पे इतना बड़ा संस्था है, यहाँ पे मेरे को पेड़ लगाने का मौका मिला। मैं बहुत आभारी हूँ। कितने साल से आ रहे हो यहाँ पे? बजाज फाइनेंस, बजाज इलेक्ट्रिकल कितने साल से यहाँ योगदान दे रहा है? बजाज इलेक्ट्रिकल यहाँ पे 3 साल से योगदान दे रहा है और आगे भी योगदान देता रहेगा। कैसा लगा आपको ये जो नागेश्वर सेवा संस्थान ने यहाँ पेड़ लगा के जो हरियाली यहाँ आप देख रहे हो, क्या कहेंगे आप इसके बारे में? देखिए, पेड़ लगाना हमारा जिम्मेदारी है। नागेश्वर नाथ की जो ग्रीन आर्मी है, तो वो लोग इतना अच्छा काम कर रहे हैं यहाँ पे। ये पूरा आप देखेंगे तो ये पूरा मतलब बंजर जमीन को हरा भरा कर रहे हैं। ग्रीन आर्मी को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ नागेश्वर नाथ के, जिसके वजह से ये हमारा जो पर्यावरण मंत्रालय है उसके ऊपर हम कैसे पर्यावरण को बचा सकते हैं, कैसे एनवायरनमेंट को सेव कर सकते हैं, उसके ऊपर जो काम कर रहे हैं उसके लिए मैं शुक्रगुजार हूँ। धन्यवाद।
सर्वप्रथम नागेश्वर देवस्थानमध्ये जे आम्हाला सहकार्य करताय, आतापर्यंत पाठीमागच्या वर्षी पण सहकार्य केला, यावर्षी पण सहकार्य करताय, त्याबद्दल नागेश्वर देवस्थानचं आभारी आहोत. बजाज कंपनी थ्रू आम्ही आलेलो आहोत आणि मागच्या वर्षी पण आपण सहकार्य करून आम्हाला सेवेची संधी दिली होती, यावर्षी पण दिली, त्याबद्दल सगळ्यांचे आभारी आहोत. आपण मागच्या वर्षी जवळपास 1000 झाडे लावली होती, यावर्षी पण 1000 झाडं लावलेली आहेत. म्हणजे आता लावतोयच, म्हणजे आज किंवा उद्यामध्ये होऊन जाईल फायनल. आणि हा संकल्प आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आम्हाला सहकार्य करा. एक मिनिट आबा या आता या. थोडं झाड पण होते